अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. म्हणजे प्रत्येक साधकाला राजासारखं जीवन जगता येईल. आणि एकदा का आपण राज्यावर बसलो तर राज्यामध्ये असलेली सर्वच्या सर्व प्रजा राजाच्या हातात येतो. राजाची सत्ता चालते आणि तसा राजयोग आपल्याला दिलेला आहे. सर्व इंद्रियांचा राजा मन आहे आणि त्या मनाला उपदेश ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, नाथबाबांनी, संत रामदासांनी 205 श्लोक लिहिले मनाला. सगळीकडे मनाचंच राज्य आहे. आणि म्हणून राजविद्या आणि राजगुह्य, नुसता राजविद्या नाही तर ते गुह्य ज्ञान आहे. आणि त्या गुह्य ज्ञानासाठी ज्ञानोबरायांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्या ज्ञानेश्वरीचं आपण काय करतो, आता अध्ययन करतो, विश्लेषण करतो. नवे त्या ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं गुह्य ज्ञान तुमच्यापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोचवण्याचं काम श्री गुरु कृपेनं चाललेलं आहे. गुरुकृपा बरं का, बाकी काही नाही. याला एकच कारण आहे, भगवंताची कृपा झाली तर गुरुकृपा होते. आणि गुरुकृपा झाली की परत गुरु आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्मा तत्वाशी एकरूप करून देतात. आणि हे सगळ्यात मोठं गुह्य आहे बरं का. भक्ती मार्गातलं सगळ्यात मोठं गुह्य काय आहे की भगवंताची कृपा झाली तर तसा गुरु मिळतो. आणि तसा गुरु मिळाला तर तो आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मदेवाला, त्या परमात्म्याला प्राप्त करून देतो. म्हणून गुरु वही जो हरी ही मिलावे. कबीरदास सांगतात, गुरु वही जो हरी से मिलावे. हरी कुठे आहे? हरी आपल्या आतमध्ये आहे. हरी कुठे आहे? वेदांची ही बीजाक्षरे हरिधोनी, एका जनार्दनी हरी बोला. वेदांची बीज अक्षरे आहेत ती. हरी ही वेदांची अक्षरे आहेत. आणि त्या बीज अक्षरामधून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ऐका जनार्दनी, एका जनार्दनी हरी बोला, हरीच बोला. उठता, काढता, भांडता, सर्व काही कामं करता हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही करता हरी बोला. आणि ते हरी बोलता बोलता आपल्याला हे ज्ञान प्रगट होतं. आपला एकनाथी, आपला ज्ञानेश्वरी आणि अध्याय आपला 9 राजविद्या राजगुह्य योग. आता यातला आपला श्लोक क्रमांक 4 काय सांगतो बघूया. मया तदमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मस्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. ज्याचे स्वरूप व्यक्त नाही अशा मी हे सर्व जगत व्यापले आहे. काय सांगतात? भगवंत सांगतो अर्जुनाला की ज्याचे स्वरूप व्यक्त नाही, म्हणजे जो अव्यक्त आहे. स्वरूप कसं आहे? स्वरूप, माणसाचं स्वरूप अव्यक्त आहे. जे दिसतं ते माया आहे. जे आपल्या दृष्टीला दिसतं ती सगळी माया आहे. आणि या मायेला चालवणारा जो परमात्मा आहे तो अव्यक्त आहे. तो कसा आहे? अव्यक्त आहे, दिसतच नाही तो. पण न दिसता देखील दिसणाऱ्या वस्तूला तो चालवतो. जे दिसतच नाही, लिहिले की नाही, माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे, ब्रह्म असतच असे सर्व काळ आहे तो. आधी अनादी काळापासून परमात्मा प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी आहे. जसा एखादा सिनेमाचा थिएटर आहे, त्याच्यावरती पडदा असतो फक्त. आणि तो पडद्यावरती जे चित्र आपल्याला दाखवले जातात, पण पडदाच नसेल तर चित्र दिसेल का? तसं भगवंत सांगतो, मी कसा आहे? अव्यक्त आहे. भगवंत म्हणतो मी अव्यक्त. अजून एक गुह्य सांगतो तुम्हाला ज्ञान योगाच्या माध्यमातून. 12वा अध्याय भक्तियोग. ज्ञानोबा सांगतात
व्यक्त अव्यक्त एक निभ्रांतरे भक्ती जाणीजे व्यक्त अव्यक्त योगे. व्यक्त अव्यक्त एक निभ्रांतरे भक्ती जाणीजे व्यक्त. भक्ती केली तुम्ही तर तुम्हाला व्यक्त स्वरूप दिसेल. साधी बरं का पूजा बिजा केली आपण व्यक्त स्वरूपामध्ये पूजा करतो, पण अव्यक्त योगे अव्यक्त परमात्मा जोपर्यंत आपण श्रीगुरूंनी दिलेल्या त्या नामाच्या माध्यमातून त्या नामाशी एकरूप होत नाही, त्या भगवंताशी एकरूप होत नाही, आणि ती योग आहे बरं का. योग म्हणजे जोडणे. अव्यक्त योगे म्हणजे अव्यक्त परमात्मा. आपण जर त्या परमतत्वाशी एकरूप झालो तरच आपल्याला त्याची अनुभूती येणार आहे, असं 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला सांगतात. व्यक्त अव्यक्त निभ्रांत रे भक्ती जाणीजे व्यक्त अव्यक्त योगे म्हणजे आपल्याला भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय, जीवशिवाचा ऐक्य झाल्याशिवाय अव्यक्त स्वरूपाची आपल्याला अनुभूती येणार नाही. हे ज्ञानोबाला 12व्या अध्यायाने सांगितले. माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगची नव्हे की आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही सांगतात. आता इथं काय सांगतात? माझेही विस्तारले, माझे या विस्तारलेपणाचे नावे म्हणजे संपूर्ण जे काय सृष्टीमध्ये दिसतो तो माझाच विस्तार आहे सांगतात. व्यक्त अव्यक्त हे दोन्ही माझीच रूप आहेत. जसं सगुण निर्गुण हे दोन्हीच माझी रूप आहेत. म्हणून असं लिहिले बघा, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? पण पुढे सांगतात सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण पण मीच आहे, निर्गुण पण मीच आहे. म्हणून माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगची नव्हे की आगे, संपूर्ण माझाच विस्तार आहे. जगामध्ये जे जे दिसतं ते माझाच विस्तार आहे. ज्ञानोबा सांगतात माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार आहे सर्व जगत नव्हे काय. मी निर्गुण आहे किंवा मी निराकार आहे, पण ज्या आकाराला आलेलं आहे ते माझ्या निराकार स्वरूपावर आहे. म्हणून काय काय लोक बघा काय करतात, भक्ती करतात सगुणाची, पण सगुणाची भक्ती करता करता निर्गुण तत्वापर्यंत जायलाच पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास सांगतात जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळ्या ज्ञान सर्व काही. असं का बरं काट का मारली त्यांनी? सगुण भक्तीवर काट का मारली? कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत निर्गुणापर्यंत जात नाही तोपर्यंत खऱ्या भक्तीला सुरुवात होत नाही. भक्ती सगळेच करतात, मी काल सांगितलं तुम्हाला. प्रत्येक माणूस जन्माला आलेला माणूस भक्ती करतो, पण जोपर्यंत श्री गुरुला शरण जात नाही, गुरुतत्वाची ओळख घेत नाही तोपर्यंत भक्ती अधुरी आहे. आणि म्हणून रामाशी राम ठाऊक असतात तर का शरण जाता वसिष्ठा? रामाला पण आपण परब्रह्म ते माहीत नाही आणि म्हणून वसिष्ठांना शरण गेले ते. तसं आपण परब्रह्म आहोत, आपल्याकडंच ते निर्गुण तत्व आहे. आपल्यातले गुण गेले की आपण निर्गुण आहोत. आपल्याला परमात्मा दिसत का नाही? आपल्यामध्ये गुण प्रबल झालेले आहेत. रजगुण, तमगुण, सत्वगुण तिन्ही गुण प्रबल आहेत. या तिन्ही गुण आपल्याला काय करतात? त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाऊन देत नाही आपल्याला ते अडचणीत आणतात. गुण काय करतात? अडचणीत आणतात. म्हणून संतांनी लिहिलंय रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, रजगुण तमगुण सत्वगुण ज्याच्या अंगामध्ये आहेत याच गुणे जगी वाया गेला. या गुणांनीच माणूस वाया जातो, गुणांनी माणूस वाया जातो. आणि म्हणून त्या परब्रह्म तत्वाला संज्ञा दिली काय? निर्गुण. परब्रह्म कसा आहे? निर्गुण, गुणच नाही त्याचे, निराकार, त्याला आकारच नाही. पण इथं आता असं सांगतात ज्ञानोबा, माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगची नव्हे की आघवे. म्हणजे संपूर्ण विस्तार, जगाचा जो विस्तार आहे तो कोणी केलेला आहे? मीच केलेला आहे. माझ्याच स्वरूपावर सगळा विस्तार आहे, माझ्याच स्वरूपावर सगळा विस्तार आहे.
म्हणून स्वरूप साक्षात्कार फार महत्त्वाचा आहे. स्वरूप साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सगळ्या पूजा करत बसतो. आणि एकदा स्वरूपाची ओळख झाली तर आपण त्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर त्या आत्मतत्वामध्ये आपण रममान होतो. आणि त्या आत्मतत्वातून झालेलं भजन आपल्याला आत्मतत्वातून आलेली अनुभूती, भजनातून आलेली अनुभूती आपल्याला काय करते, त्या परब्रह्मतत्वापर्यंत सहज नेऊन सोडतं. सहज, म्हणून सहज बोलता विवेक प्रगटे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले की नाही, तुका सहज बोले वाणी तरी वेद त्यांच्या घरी वाहे पाणी. ही अशी तुकवारांची अवस्था झाली. सहज बोले वाणी, सहज जरी बोलला तरी त्यांच्या मुखातून विवेक प्रगट होतो. का? अनुभूती, अनुभव, आत्मसाक्षात्कार होतो. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपोआप माणसाच्या लक्षात येतात. माझे विस्तारलेपणाचे नाव हे जगची नव्हे की आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. जसं दूध काय झालं, आकसलं. दूध कसं आहे, पातळ आहे, आणि तो आकसलं की काय होतो, घट्ट होतो, घट्ट. तसं माझ्या स्वरूपावर सगळं काय जे काही चाललंय, आपल्याला जे काय दिसतं जगामध्ये, जे आपल्या दृष्टीला दिसतं ते सगळं कशावर आहे, माझ्या स्वरूपावर आहे. 5 भूते माझ्या स्वरूपावर आहेत. आणि 5 भूतापासून संपूर्ण सृष्टीची रचना झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सभांतरी जगदीश. बघा, सगळीकडे तोच भरलेला आहे. रामदास स्वामी सोप्या भाषेत सांगतात बरं का. एकदम आकस म्हणजे काय करतात, एका ॲट अ ग्लान्स म्हणतात त्याला, एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला बघता येतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सभांतरी जगदीश. त्यांच्या बघा, पृथ्वीमध्ये, पाण्यामध्ये, वाऱ्यामध्ये, तेजामध्ये सगळीकडे तोच भरलेला, आत बाहेर तोच भरलेला आहे परमात्मा. आणि तो कसा आहे, तर तो अव्यक्त आहे. पण त्या अव्यक्ताने व्यक्त धारण केलं पंचमहाभूतांचं. पावसाच्या रूपाने पडतो, सूर्याच्या रूपाने तेज देतो आपल्याला, वाऱ्याच्या रूपाने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे सगळं काय आपल्याला दिसतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सभांतरी जगदीशाच्या आत आणि बाहेर तो जगदीश म्हणजे जगाला चालणारा ईश्वर भरलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सभांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशी, 5 भूतांचा नाश आहे, पण त्याचा नाश होत नाही. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागी शाश्वताला ओळखावे. हो, शाश्वत काय, जे दिसतं ते जाण, यदृष्टम तन्नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग दिसत नाही ते काय, तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्याची जी कला आहे ती संतांनी अवगत केली. आणि म्हणून ते संत, आणि ते अवगत केल्यानंतर ते शांत झाले. काय झाले, संत त्यांनाच म्हणा जे शांत झाले. काहीच नाही हो, फक्त भाव निर्माण झाला त्यांच्याकडं, आणि भावातून देव निर्माण होतो. भावातून बरं का, जे आम्ही आता तुम्हाला सांगतो, श्री गुरु सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, हे त्यांच्या कृपादृष्टीने आम्हाला त्यांच्या पदावर बसवलं. आणि त्यांच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून भाव निर्माण झाला. आणि भावातून आलेले अनुभव नामाच्या भावातून अनुभव येतात. नामाच्या भावातून आलेले अनुभव संतांनी वाङ्मयामध्ये मांडलेले आहेत. त्यांची मांडणी त्यांनी त्या भावाला जाऊन केलेली आहे. त्या निज भावाला, त्याला काय म्हणतात, निज भाव. निज म्हणजे आपल्या आतमध्ये आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर झालेली जी अंतःकरणाची झालेली जी दशा आहे, अंतःकरणाचा झालेला जो भाव आहे, अंतःकरणाची झालेली स्थिती आहे, त्या स्थितीला निजभाव म्हणतात. आणि तो निजभाव आपल्याकडे यायला पाहिजे. जसे दूध मुराले स्वभावे तरी त्याची दही. दुधाचाच काय होतो, दही होतो. दुधाचा काय होतो,
आकसला की जसं पाणी आहे, पाण्याचा बर्फ झाला, त्याचं खरं स्वरूप काय बर्फाचं, तर पाणी आहे. बर्फाचं आपल्याला वाटलं बर्फ घट्ट आहे, बर्फ आकाराला आलं, पण पहिला आकाराला होता का तो? नव्हता आकाराला. आकाराला कधी आला? जेव्हा तो गोठला तेव्हा. तसं दूध पहिल्यांदा काय होतं? आकार होतो का दुधाला? आकारच नव्हतो, पण त्याची दही झाली, त्याला आकार आला. बघा, तसा आपण प्रत्येक जीव हा निराकार होता, पण तो जसा देहामध्ये आला तसं त्याला आकार आलं. देह हे आकार आहे, पण देहाला चालवणारा जो परमात्मा आहे तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो निसंग आहे, तो निर्लेप आहे, तो निरावयव आहे, त्याला अवयवच नाही. तो आज आहे, तो ध्रुव आहे, तो जन्माला येत नाही. आज म्हणजे जन्मालाच येत नाही, तो ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे निश्चल आहे, स्थिर आहे. माया आल्यामुळे तो त्याला काय आली? चंचलता आली. आपल्या त्या निर्गुण तत्वाकडे मायेचा आपल्याला संपर्क आला, मायेचा, म्हणून आपल्याला चंचलता आली. नाही तर आपण मूळताच आपण कसे आहोत? आपण निर्गुणच आहोत. प्रत्येक जीव हा निर्गुणच आहे. आणि म्हणून पुढे पुढे काय सांगतात बघा, जैसे दूध मुराले सवाय तरी तेची दही. दूध कसा? दुधाला आकार होता का? दुधाला आकारच नव्हता. तुम्ही सांगा भांड्यात दूध होता, आणि भांड्याचा आकार आला त्याला. दुधाला मूळचा आकार नाही, पाण्याला मूळचा आकारच नाही हो, पाण्याला आकारच नाही. मग तो तळ्यात गेला, त्याला तळ्याचा आकार आला. तो भांड्यात गेला, त्याला भांड्याचा आकार आला. तो तांब्यात गेला, तांब्याचा आकार आला. ग्लासामध्ये गेला, ग्लास, पण त्याला आकारच नाही हो. तसा आपल्याला काय आहे? आपला निर्गुण निराकार. का बीजची झाली तरू भांगारची अलंकारू, तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. आता ज्ञानोबरायन पहिला दृष्टांत दिला, दुधाचा दही होतो, दूध आकसल्यावर दही होतो. तसं संपूर्ण जग त्या आत्मस्वरूपावरच आहे असं सांगतात ज्ञानोबराया. जरी आपल्याला कुठलीही जगामध्ये वस्तू दिसली, दगड दिसले, धोंडे दिसले, अजून काय सूर्य दिसला, चंद्र दिसला, काही जे का असेल ते, व्हॉट एव्हर इट मे बी, जे का असेल ते कशावर? सगळं माझ्या स्वरूपावरच आहे सगळं. पण आपण त्या स्वरूपाला ओळखत नाही. आपल्याला आपण जे डोळ्यांनी दिसतं ते आपल्याला खरं वाटतं आपल्याला, पण ते खरं नाही. सगळ्यांना चालवणारा एकच परमात्मा आहे, आणि तो कसा आहे? निराकार आहे, त्याला आकारच नाही. का बीजची झाले तरू, बघा, एका बीजापासून तरू होतो. एक बीज असते, बीज, त्या बीजामध्ये ते तत्व भरलेलं आहे. दिसतो का झाड? त्याच्यामध्ये आपल्याला बीजामध्ये झाड आहे, दिसतो का आपल्याला? पण आहे ना त्याच्यामध्ये. वटवृक्ष असे वाढ, फोडून पाहता न दिसे झाड. पण नाना वृक्षाचे झुंबार बीजापासून आहे. समर्थ रामदास सांगतात, वटवृक्ष असे वाढ, फोडून पाहता न दिसे झाड. दिसतो का? दिसतो. वटाच्या बीजामध्ये किती मोठं, वडाच्या झाडाची किती मोठी उत्पत्ती आहे बघा. विस्तार करायला जा, केवढा सगळ्यात मोठा वडाचा झाड असतो, कितीतरी वर्ष जगतो तो, पण एवढ्याशा बियामध्ये त्याचा संपूर्ण समावलेला आहे तो. एवढ्याशा बियामध्ये बरं का, एवढ्याशा बियामध्ये संपूर्ण वडाच्या झाडाचा विस्तार आहे. वटवृक्ष असे वाढ, फोडून पाहता न दिसे झाड. त्या बीजाला आपण फोडलं तर झाड दिसतं, परंतु नाना वृक्षाचे झुंबाड बीजापासून. सगळे वृक्ष जे आहेत ते बीजामधूनच आहेत, आणि त्या बीजामधूनच संपूर्ण वृक्षांची उत्पत्ती होते. तसं आपलं आत्मस्वरूप हेच काय आहे? आपलं स्वतःचं आत्मस्वरूप हाच तो परमात्मा आहे. आणि त्या व्यापक असलेल्या परमात्म्याची आपण काय करतो? आपण एक अंश आहोत. व्यापक असलेल्या परमात्म्याचा आपण अंश आहोत. जसं वडाचं बी काय आहे? त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे.
तसं आपल्या आतमध्ये तो परमात्मा संपूर्ण त्या एवढीशी आपल्या या शरीरामध्ये तो व्यापकपणे विस्तारलेला आहे. का? बीजची झाले तरू बघा, बीजांचा झाडवतो भांगाराचे अलंकारू. आता दुसरा दृष्टांत दिला, तिसरा दृष्टांत. भांगार म्हणजे सोने. ज्ञानवरा त्याला भांगार म्हणतात. ज्ञानवरा काय म्हणतात? सोन्याला भांगाराची झाले तरू भांगार म्हणतात. सोन्याला भांगार म्हणतात. तैसा माझा एकाचा विस्तारू ते. तसं मी एकच आहे, सगळीकडे एकच आहे, पण सगळीकडे मीच भरलेला आहे. म्हणजे एको हा बहुश्याम, एकच आहे पण बहुरूपाने नटलेला परमात्मा आहे. त्या परमात्म्याची ओळख घ्या. तो परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. तुम्ही म्हणाल लाकडामध्ये नाही, बघा लाकडाला घर्षण करा, आहे की नाही बघा, त्याच्यामध्ये अग्नी निर्माण होतो की नाही बघा. दगडामध्ये बघा घर्षण करा, पाण्यामध्ये बघा आपल्याला वीज कुठून येतो. ही घर्षण झालं तर वीज जेथे उत्पन्न होतो ना, त्या केंद्रावर जाऊन बघा किती जोरात घर्षण आहे तिथे. आम्ही गेलो होतो तिथे. घर्षण होते पाण्याचं आणि तिथून ती वीज निर्मिती होते. तसं प्रत्येक जे आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये परमात्मा भरलेला आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. मी नाही असा अर्जुना जागाच नाही हो. परी प्राणियाचे दैव कसे मातेने देखते. मला बघतच नाही, फक्त मला मंदिरात बघतात सांगतात. मी तर सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे मी, पण माझा असा असून मला कोणी जाणत नाही. मी सगळीकडे भरलेला आहे. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे बरं का. सगळीकडे जळी स्थळी काष्टी हृदयी पाशानी सगळीकडे तोच भरलेला आहे. मग तो आपल्याला दिसत का नाही? तर परमात्मा तत्वरूपाने नटलेला आहे आणि त्या तत्वाची ओळख कोणी घेत नाही. तत्वाशी एकरूप होत नाही म्हणून अनुभव येत नाही. आणि म्हणून तत्ववेत्ता गुरु जो तत्वाची ओळख करून देईल अशा गुरुला आपण शरण जायला पाहिजे. गुरु हे तत्व आहे. पण तोच गुरु की ज्या गुरुकडे ते तत्व प्रगट आहे तोच गुरु खरा. तोच गुरु की आपल्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व बाहेरच्या असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा गुरु आपल्यावर हात ठेवून जोपर्यंत आपल्याला प्रकाशित करत नाही तोपर्यंत आपल्याला गुरुची ओळख पटणार नाही. म्हणून आपल्याला काय दिलंय की बाबाजी आपले सांगितले नाम, म्हणजे तुकोबारांना बाबाजी चैतन्य भेटले आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवून प्रकाशित केलं. तसं प्रकाशित करणारा गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत तत्वाची ओळख होणार नाही. आणि तत्व हाच आपला गुरु आहे. का बीजाची झाले तरू भांगाराचे अलंकार. एका बीजापासूनच तरू तयार होतो आणि भांगाराचे झाले अलंकारू म्हणजे सोन्यापासूनच अलंकार तयार होतो. बरं, अलंकार आपण काय केलंय? अलंकार आपण मोडतोड करून टाकले, वितळून टाकले अलंकार. परत उरतं काय? तर सोनंच उरतो. सोनं जागच्या जागेवर आहे. सोनं कुठं जातो का? तसं संपूर्ण विश्व जरी संपूर्ण विश्वाचा जरी उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. बघा, उदंड कल्पांत झाला, संपूर्ण सृष्टीचा लय जरी झाला आणि सृष्टीचा संपूर्ण नाश झाला तरी नाश नाही तयाला. त्या परब्रह्माला नाश होत नाही, त्याचा कधीच नाश होत नाही. कारण तो कसा अक्षर ब्रह्म आहे, ज्याचा कधीच नाश होत नाही असा अक्षर ब्रह्म आहे. आणि ते आपण आहोतो. फक्त काय होतं, आपल्याला आपला प्रत्येक जीवाचा जो काय आपण आकाराला आलोय त्या आकारामध्ये परिवर्तन होतो. कारण परिवर्तन सृष्टी का नियम आहे. परिवर्तन कशामध्ये होतो? आकारामध्ये. पण आकाराला चालवणारं जे निराकार आहे ते तसंच आहे बरं का. ते कधी येत नाही, जात नाही. ते असतच असे सर्व काल ते आहे. आणि ते परमात्मा स्वरूप आपण आहोत. घाबरायचं काहीच कारण नाही बरं का आपल्याला. फक्त आपला आकार चेंज होतो. निराकार परमात्मा आपल्याकडेच आहे. पण निराकार परमात्म्याला जोपर्यंत आपण धरत नाही, त्याची प्रचिती घेत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये लटकावं लागेल ना.
आणि हेच तर गुह्य आहे. हेच तर गुह्य सांगतात. दुसरं गुह्य काय? जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. त्याचा फेरा आपल्याला चुकवायचा असेल जन्म मरणाचा, तर आपल्याला काय करावं लागेल? त्या परमतत्वाशी एकरूप होऊन भजन करता करता आपल्याला त्या परमतत्वाशी एकरूप होऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि ह्यालाच तर, हेच तर गुह्य आहे. लोक सगळ्या प्रकारची पूजा करत बसल्यात. पण अरे बाबांनो, हे पूजा म्हणजे काय? पूजा म्हणजे काय? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं आणि भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला ध्येय ठेवता येणं, ह्याला पूजा म्हणतात. आणि ते आपल्याला जमलं नाही तर आपल्याला आपला आकार चेंज होईल आणि मग आपण अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज या चारी खाणींमध्ये आपल्याला जावं लागेल. आणि ती भीती आपल्या आतमध्ये असली पाहिजे. ह्या जन्मात जर याच देही, याच डोळा, ह्याच जन्मामध्ये आपल्याला त्या ज्ञान स्वरूप डोळ्यातून, ज्ञान दिव्य दृष्टीतून आपल्याला भगवंताला प्राप्त करता यायला पाहिजे. आणि ती कला म्हणजे भक्ती बरं का. ती कला आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची प्रचिती यायला पाहिजे. सगळे लोक पूजा करत बसलेत, करू नये का? जोपर्यंत नाही कळत तोपर्यंत करा, पण गुरुला शरण जावा ना. गुरुला शरण, गुरु दाविली वाटा. गुरु आपल्याला वाट दाखवतो ना. गुरुने आपल्याला वाट दाखवली तरच आपल्याला हे कळल. जर वाटच दाखवली नाही गुरुने आपल्याला, तर आपली वाट लागणार. लक्षात घ्या, वाटच लागणार आहे. मग आता ही जी आपल्याला मनुष्य देहाला येऊन जर आपल्याला वाट मिळाली नाही, आतल्या वाटा आपल्याला दाखवणारा गुरु मिळाला नाही, तर मग आपलं कसं होईल मला सांगा. प्रत्येकाने ज्याने त्याने विचार करा. प्रत्येक माणसाने विचार करा की आपलं काय चाललेलं आहे. आणि हा नरदेह शेवटचा बरं का. या नरदेहानंतर परत दुसरा नरदेह मिळत नाही. या नरदेहानंतर आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं आणि भगवंताच्या घरी निघून जायचं. मग त्याला वाटेल, त्याच्या घरी एकदा गेलो आपण, मग त्याला वाटेल तो आपल्याला जन्माला घालेल किंवा आपल्याला काही कुठे ठेवेल तो आपल्याला, पण त्याला भेटलं पाहिजे आपण. जर आपल्याला त्याला न भेटताना जर आपण या संसारालाच आपण मिठी मारून राहिलो आणि अंतकाली आपली वासना तशी आली, तर आपल्याला काय करावं लागेल? परत जन्माला यावं लागेल. आणि ते पण चारी खाणींमध्ये जावं लागेल. आणि म्हणून समर्थांनी व्याख्या दिलेली आहे, चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोक तिनी तया नाम देव. त्याला देव म्हणतात हो. देवाची व्याख्या अशी केली समर्थांनी. चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोक तिनी तया नाम देव. त्याला देव म्हणतात हो. ही व्याख्या आहे. याने सर्व अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज या चारी खाणीतल्या प्राण्यांना तयार केलं आणि त्यांना चालवतो आणि त्यांचा लय पण करतो. त्याच्या हातात बरं का तो चित्रकार आहे. संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा तो परमात्मा आहे. आणि तो कसा आहे? निर्गुण निराकार आहे. त्याच्याकडे गुणच नाही, तो निराकार, त्याला आकार नाही. आणि तो प्रत्येक वस्तूमध्ये आहे. सृष्टीतली एकही अशी वस्तू नाही की ज्याच्यामध्ये परमात्मा भरलेला नाही. प्रत्येक ठिकाणी तो आहे. प्रत्येक ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. आपण त्याला फक्त मंदिरातच शोधतो. हा आपला वेळपटपणा आहे. सगळीकडे तोच आहे. मंदिरात आहेच आहे, पण सगळीकडे तोच आहे. मंदिराच्या बाहेर नाही का? सगळीकडे तो आहे, परमात्मा भरलेला आहे. मग त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला तशा गुरुला शरण जावं लागेल. का बीजाची झाले तरू बघा. एका बीजापासून तरूची उत्पत्ती होते. त्या बीजामध्ये पण तोच आहे. आणि त्या बीजामध्ये तो असल्यामुळे एवढूशा बीजातून एवढं मोठं 50 फुटाचं झाड तयार होतं. उंच वडासारखं झाड तयार होतं. भांगाराची अलंकारू आणि सोन्याचेच अलंकार तयार होतात. तैसा माझा एकाचा विस्तारू, तसा म्हणजे एकाचा विस्तारू ते हे. तसं मी सगळीकडे एकच आहे. एकच सर्व घटी राम, देहा देही एक.
सगळीकडं तो राम भरलेला आहे आणि तो एकच आहे सगळीकडं. आणि त्या एकासाठी आपल्याला एवढी धडपड आहे. आणि ते एकाकडेच जात नाही, आपण अनेकांकडे जातो. त्या अनेकामध्ये पण एकच आहे, पण त्याची तरी ओळख व्हायला पाहिजे ना बाबा. त्याची ओळख झाली नाही तर कोणाचे बा काय गेले ज्याचे त्याने अनहित केले. आपला अनहित आपल्याच हातात आहे. आपला अनहित आपल्याकडेच आहे, दुसऱ्याकडे नाही. दुसरा कोणीही आपलं हित करणार नाही. आणि हित काय, हित कशाला म्हणतात? हित ते करावे देवाचे चिंतन, हित त्याच्यामध्ये आहे. म्हणून गोविंद गोविंद मना लागली या छंदू, गोविंद ते काया भेद नाही देवातया. आपल्या मनाला वेड लागलं पाहिजे, वेड भगवंताच्या नामाचं वेड लागलं पाहिजे. जसं जनाबाईला लागलं, जसं मीराबाईला नामाचं चित्त जडलं. नामदेवराया, तुकोबाराया, सगळे जेवढे संत आहेत तेवढ्या सगळ्या संतांना नामाचंच वेड लागलं. आणि नाम घेता 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 ते काय झालं, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. आपलं स्वरूप साक्षात्कार त्यांनी करून घेतलं. आपलं स्वरूप हेच आपलं गुह्य ज्ञान आहे. आणि त्या स्वरूपाला ओळखणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्या भजन करणं, भजनानंदामध्ये जाऊन आपला देह ठेवता येणं. तैसे ओम हे स्मरो, तैसे ओम हे स्मरे, तेथेची प्राणुपुरे, प्रणवांती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणव एक नाम, एकाक्षर ब्रह्मजान, ते माझे स्वरूप, ते माझे स्वरूप परम स्मरण साता. या परी तेजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावणे परोते अनेक पावणे नाही. त्या ओंकार स्वरूपामध्ये गेल्यानंतर दुसरं काहीच करायची गरज नाही. तिथे जाऊन पोहोचणं ह्या, आणि त्याला ज्ञान म्हणतात. जया पावण्या परोत्या अनेक पावणे, ते एकदा प्राप्त झालं की दुसरं प्राप्त करायची गरजच नाही. हे कधी कळेल आपल्याला? ज्ञानेश्वरीचा विस्तार ज्या वेळेला आपल्याला स्वरूप साक्षात्कार होईल त्यावेळेला. किंवा बीजाचाच वृक्ष होतो बघा. काय होतो? बीजाचाच वृक्ष होतो. मला सांगा, वडाचे बीज किती लहान असतो सांगा. त्या बीजापासून झाड तयार होतो, आणि त्या झाडामध्ये परत बीज तयार होतो, आणि त्या बीजाचं परत झाड तयार होतो. झाडामध्ये त्या झाडामध्ये परत बीज तयार होतो. मग मला सांगा, परमात्मा तत्व कुठे जातो का? कुठेच जात नाही हो. फक्त आकारामध्ये फरक होतो, आकारामध्ये बरं का. निराकार स्वरूप कधीच जात नाही. म्हणून उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. मायेचा निराश झाला तर ते शाश्वत परब्रह्माला आपण ओळखू शकतो. आपली देहबुद्धीच गेली नाही अजून, तर आपल्याला परमात्म्याची ओळख कशी होईल? देहबुद्धीच्या नरा थोडं चिंतेचा अडथळा. आपल्याला चिंता लागली का आपण देहबुद्धीवर आहोत. देहबुद्धी जायला पाहिजे. हे अव्यक्तपणे थिजले. आता बघा, इथे त्याचं विश्लेषण दिलं ज्ञानोबराय सांगतात, हे अव्यक्तपणे थिजले, मग त्याची विश्वाकार व थिजले. बघा काय सांगतात, अव्यक्तपणे थिजले म्हणजे माझे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते. काय सांगतात, जेव्हा अव्यक्त असते तेव्हा ते निराकार, त्याला आकारच नसतो. मग आकाराला कधी येतो? व्यक्त झाला तर. व्यक्त म्हणजे दृश्यामध्ये आला तर आपल्याला आकाराला दिसतो. अदृश्य असलं तर दिसतो का आपल्याला? नाही दिसत. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. उदंड कल्पांत झाला, सगळ्या सृष्टीचा जरी लय झाला तरी त्या परब्रह्म तत्वाचा कधीच नाश होत नाही. आणि म्हणून ते अविनाशी तत्व आहे. कसं आहे? अक्षर ब्रह्म म्हणजे काय? ज्याचा कधीच नाश होत नाही, ते अक्षर ब्रह्म. आणि ते अक्षर ब्रह्म प्रत्येक जीव आहे या पृथ्वी तलावर. प्रत्येक वस्तू काय आहे? फक्त तिचा आकार बदली होतो आणि तत्व तेच राहतो. हे अव्यक्तपणे थिजले, त्याची मग विश्वाकार होती दिले.
काय सांगतात? माझे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते बघा. आणि आकाराला आलं मग सृष्टीच्या रूपाने त्याचा विस्तार पाहून आकाराला येते. म्हणजे सृष्टी जी आहे ती आकाराला आलेली आहे, पण ती कशावर आहे? निराकार तत्वावर आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ते तत्व भरलेलं आहे, ते चैतन्य भरलेलं. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की लाकडावर लाकूड घासलं तर लगेच आग निर्माण होतो. म्हणजे त्या लाकडामध्ये पण तो परमात्मा आहे. दगडावर दगड घासलं, ढगावर ढग आपटलं, म्हणजे सगळीकडे तो आहे. पण त्याची कल्पना येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला त्या भगवंताचं भजन एवढ्यासाठी पाहिजे की आपल्या संपूर्ण विश्वामध्ये तो परमात्मा भरलेला आहे हे कळण्यासाठी भक्ती आहे. आपण एकाच ठिकाणी मंदिरात जातो आणि तिथे देवाला बघतो, मग आपली भक्ती कशी सीमित होते हो. आणि भगवंत कसा आहे? भगवंत अमर्याद. भगवंताची व्याप्ती कशी आहे? मर्यादेच्या पलीकडे तो आहे, त्याला मर्यादाच नाही हो. आणि आपण मर्यादित भक्ती करतो. म्हणून जाणे जे परमात्मा निर्गुण, आपल्याकडे गुण आहेत तोपर्यंत आपल्याला परमात्मा कळणार नाही. जाणे जे परमात्मा निर्गुण परमात्मा त्याला जाणा. जाणे जे परमात्मा निर्गुण तयाशीच म्हणे जे ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. त्या वेगळ्या अज्ञान सर्व काही, त्याच्या व्यतिरिक्त जे काय आपल्याकडे गुण आहेत त्या गुणातून केलेली भक्ती अज्ञान सांगतात समर्थ रामदास. हे आम्ही बोलत नाही बरं का, संतांची प्रमाण तुम्हाला तुमच्या समोर मांडतो मी, हे आम्ही सांगत नाही. नाही तर काय काय लोक म्हणतात की काय यांना वेळ लागले. आता आम्हाला काय वेळ लागले का मला सांगा. ही संतांची वचनं आम्ही तुम्हाला काय करतो, प्रत्येक शब्दाचा फोड करून सांगतो तुम्हाला की असं त्यांचं म्हणण्याचं उद्दिष्ट, संतांचा म्हणण्याचा उद्दिष्ट हा आहे. आणि तो आपल्याला साध्य झाला पाहिजे. तो साध्य काय होत नाही तर आपल्याकडं आतमध्ये असलेलं परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वाशी आपण एकरूप होत नाही, त्या परमात्म्याचं आपण भजन करत नाही. आणि भजन करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानाची अनुभूती येत नाही आपल्याला. भजनानंदामध्ये गेल्यानंतर ही अनुभूती आहे. म्हणून तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव कामा नये. अनुभव आणि प्रत्येक गोष्ट ही अनुभवासाठी आहे आपल्याला. हे अव्यक्तपणे थिजले त्याची मग विश्वाकार हो थिजले. परमात्मा अव्यक्तच आहे, पण तो विश्वाच्या रूपाने काय झालाय? व्यक्त झाला. व्यक्त होण्यासाठी, भगवंताला व्यक्त होण्यासाठी त्याने सृष्टी निर्माण केलेली आहे. नाहीतर तो अव्यक्तच आहे, तो निराकार, त्याला आकार नाही. पण तो आकाराला काय येतो तर तुमच्या आमच्यासाठी येतो. तुमच्या आमच्यासाठी आकार, तेची विश्वाकार होती दिले. ते विश्वाच्या रूपाने काय केलं? सृष्टी निर्माण केली त्याने. जैसे अमृत मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. अमृत स्वरूपामध्ये परमात्मा आहे, पण तो मूर्त स्वरूपामध्ये संपूर्ण त्रैलोक्य त्याने व्यापून टाकलं. एकोहम भविष्याम. त्या भगवंताला एकट्याला करमत नाही, म्हणून त्याने जगाची रचना केली. एकोहम भविष्याम, एकच आहे तो, पण बहुरूपाने नटला आहे तो. बहुरूपाने भगवंत नटलेला आहे, सगळीकडे तोच भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडं तोच भरलेला आहे. पण तोच भरलेला अशी दिव्य दृष्टी आपल्याला प्राप्त होण्यासाठी गुरुकडे शरण जायचा असतो. मंदिरातल्या मूर्त्यांची पूजा करण्यासाठी, घरातल्या देवाळ्यातली पूजा करण्यासाठी आपल्याला काय लागतं सांगा? अगरबत्ती, फुलं विलं लागतात, सगळं लागतं आपल्याला. मग आपण पण ती पूजा करू शकतो. पण निर्गुण निराकार परमात्मा प्राप्त व्हावा, ह्याच देहामध्ये असताना आपल्याला तो भेटावा, त्याची अनुभूती यावी, म्हणून आपल्याला गुरुला शरण जावं लागतो. गुरुला शरण कशासाठी जायचं? अनुभूतीसाठी, अनुभवासाठी, व्यापक परमात्म्या तत्वापर्यंत जाण्यासाठी. याप्रमाणे निर्गुण असून साकार झालेला जो मी त्याच्यानेच हे त्रैलोक्य मांडले आहे. भगवंत सांगतो की निर्गुण निराकार असलेला मी परमात्मा साकार रूपाने आलोय आणि त्यानेच हे त्रैलोक्य मांडले आहे. दिसतं जे दिसतं ना,
संपूर्ण जे दिसतं त्या दिसण्यामागे प्रत्येक वस्तूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण आणि निर्गुण दोन्ही कालवले. सगुण पण तोच आहे आणि निर्गुण पण तोच आहे. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन अंग जरी असले तरी ते एकच आहे. परमात्मा कसा आहे? एकच आहे. कारण निर्गुण परमात्मा जर असेल, निराकार असेल, तर मग त्याची ओळख घेण्यासाठी समोर काहीतरी पाहिजे ना. म्हणून भगवंतानेच ही सगळी माया रचलेली आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया सारखीच. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. बघा काय सांगतात, माया त्याची ब्रह्म आणि ब्रह्म त्याची माया आणि अंग आणि छाया सारखीच. आपल्याला छाया दिसते. आपल्याला छाया म्हणजे सावळी का दिसते? आपल्याला अंग आहे, शरीर म्हणून आपल्याला सावळी दिसते की नाही? शरीरच नसतं तर सावळी दिसली असते का आपल्याला? बरं, सावळी आहे का तर शरीर आहे म्हणून सावळी आहे का? सावळी आपल्याला अशीच दिसली असती का? नसती दिसली. तसं माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. मायाच ब्रह्म आहे, ब्रह्मच माया आहे. संपूर्ण सगळीकडे तोच भरलेला आहे परमात्मा, अंग आणि छाया सारखीच. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल आपल्याला? जसं आपल्याला सावलीला पकडायचं असेल तर सावली आपल्याला पकडता येणार नाही. आपल्या अंगाचीच सावली आहे. बघा पकडून तुम्ही सावली मिळतो का तुम्हाला? पकडता येत नाही. समजा आपल्या भिंतीवर आपली सावली पडली, हात पडलेला आहे. त्या सावलीला पकडायला बघा ती लगेच आपण वागतो किंवा बाजूला होतो किंवा आपल्या हाताला हात टेकतो. पण तेच जर आपण आपल्याच हाताला आपण पकडलं तर सावली आपोआप पकडली जाते. तसं आपण या प्रकृतीला जर आपण पकडलं, प्रकृतीच्या माध्यमातून प्रकृतीमध्ये आपलं भजन चालू झालं, देहामध्ये आपलं अखंड हरिनाम चालू झालं तर आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येतो. म्हणून सगुण निर्गुण एक. आपल्याला सगुणाचे आधारे सगुणाचा आधार घ्यावा लागेल. नवे आपल्या देहालाच रामरूप करावं लागेल. देहच आपला काय आहे? रामरूप करावं लागेल. मनालाच आपल्याला रामरूप करावं लागेल. तरच आपल्याला त्या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचता येईल. महदादी देहांते इथे आशिषी भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन. महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखरच माझ्या सत्तेवर भासतात. कसं आहे? सर्व भूते भासतात. शब्द काय वापरलाय? महदादी तत्वे ही माझ्याच ठाई आहेत. परी माझ्या ठाई बिंबते. माझ्याच तत्वावरती सगळे महदादी तत्वे आहेत. 25 तत्वे आहेत बघा. ते वाचा तुम्ही. तुम्हाला त्यांची नावं सांगताना तर वेळ आपल्याकडे कमी आहे. ही 25 तत्वे आहे. कोणी 28 तत्वे सांगतो, कोणी 36 तत्वे सांगतो. सगळी तत्व आहेत ही. आणि त्या तत्वाचा विवरण आपल्याला 13व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. ती वाचा. ती संपूर्ण तत्वे आहेत. ती तत्व माझ्या एका आत्मस्वरूपावर, माझ्या एका शक्तीवरती चालतात. आणि त्या शक्तीला प्राप्त करणं, महत्त्वापासून देहापर्यंत सर्व भूते खरोखरच माझ्या सत्तेवर चालतात. बघा, भगवंत सांगतो अर्जुनाला, ही सगळी तत्व माझ्या शक्तीवर चालतात. मग ती शक्ती आपल्याला दिसते का? ती शक्ती आपल्याला दिसत नाही. शक्ती काय आहे? दिसत नाही आपल्याला. पण ती आपल्याला दिसत नसली तरी आपल्याला त्या शक्तीची अनुभूती येते. आणि ती अनुभूती कुठे येते आपल्याला? आपल्या आतमध्ये. आपल्या आतमध्ये असलेला जो परमात्मा बसलेला आपल्या आतमध्ये, त्या परमात्मा तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला याची अनुभूती येते बरं का. म्हणून काय सांगतात कबीरदास की गुरु वही जो हरी से मिलावे. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या त्या हरी तत्वाशी, त्या ब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन आपण भजन केलं तरच आपल्याला आपल्या आतमध्ये असलेली शक्तीच काय करतो? आपल्याला ज्ञान देतो. आपल्या आतमध्ये असलेलं परमात्म तत्व
त्या परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला खऱ्या ज्ञानाची आपल्याला ओळख, खऱ्या देवाची आपल्याला ओळख होतो. म्हणून खरा देव तांतरी चोरला असे, चोरून ठेवला आपण तो, पण सद्गुरू विनो तो सर्व ठाईने दिसे. सद्गुरू जर आपल्या जीवनात आले तर सगळीकडे तोच भरलेला दिसतो आपल्याला. जे आपल्या आतमध्ये आहे तेच आपल्याला बाहेर दिसतो. आपल्या आतमध्ये जे परमतत्व भरलेलं आहे तेच आपल्याला बाहेर दिसतो. आपल्याला आपल्या आतमध्ये असलेलं ते निर्गुण तत्व, त्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपण भजनानंदामध्ये जातो आणि भजनानंदातून आलेले अनुभव आपल्याला शांत करतात आणि आपलं मन शांत होतं, अंतःकरण शांत होतं. आणि शांती हाच परमात्मा आहे. आणि एकदा का ती शांती तुमच्यामध्ये स्थापित झाली का तुमचं भजन अखंड चालू होईल, अखंड चालू होईल. आणि त्या अखंड भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला त्या परमात्म्याची अनुभूती येते, प्रत्यक्ष अनुभूती येते आपल्याला. आपल्याकडे शांतीच नाही तर आपल्याला त्याची अनुभूती येईल कसे? आपलं मनच आपल्या ताब्यात नाही. आपलं मन सारखा विचार करत असतो. ज्या वेळेला विचार थांबतील, आपल्या मनाकडे येणारे विचार ज्या वेळेला थांबतील, इडा पिंगला नाडी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येणार नाही. पण इडा पिंगला नाडी ज्या वेळेला एकवटली जाते आणि सुषुम्ना नाडी चालू होतो, त्यावेळेला आपल्याला त्या परमात्म तत्वाची अनुभूती येते. म्हणजे सुषुम्ना नाडी ही कशासाठी आहे तर आपल्याला भगवंताचा आत्मसाक्षात्कार करून देण्यासाठी सुषुम्ना नाडी फार महत्त्वाची आहे. आणि त्या सुषुम्ना नाडीवर जाऊन भजन कसं करायचं हे सांगणारे सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती, त्या खऱ्या ज्ञानाच्या प्राप्तीची अनुभूती आपल्याला येत नाही. आणि म्हणून लोक काय करतात, त्यांना जरा काही बोललं आपण आत्मज्ञानाबद्दल तर त्यांना ते सहन होत नाही. का? कारण त्यांच्याकडे तशी अनुभूती नाही, त्यांना तसे संत तसं त्यांच्या जीवनात आले नाही. पण संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्याचं अखंड विठ्ठलाचं भजन चालू आहे, भजन आपलं अखंड विठ्ठलाचं चालू करून देतात आपल्याला. त्या तत्वाचं भजन अखंड आपल्याला सुरू करून देणारे श्री गुरु आपल्या जीवनात आले तरच आपल्याला त्याची अनुभूती येते. आणि एकदा का अनुभव आला की आपल्याला त्या परब्रह्म तत्वाची अनुभूती आली की आपण त्या भगवंताचे भजन अखंड चालतं. रात्रंदिवस आपलं भजन चालतं. आणि आपल्याला मग युद्धाचा प्रसंग येत नाही आपल्याला. का? आपलं अखंड भजन चालू आहे म्हणून आपल्याला युद्ध करायची गरजच नाही. युद्ध विषयांबरोबर करायचं असतं, पण आपल्या अंतःकरणामध्ये जर अखंड भजन चालू झालं, जिथं अखंड देवाचं हरिनाम चालू आहे तिथं विषय फिरकूनही बघत नाही. म्हणून तुका म्हणे देव भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले रीत होऊन जातात. भजनाला महत्त्व आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर.